आलिया भोगाशी असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक, भयाची ये पोटी किंवा भवाची ये पोटी दुःखाची ये राशी, शरण देवाशी जाता भली, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक, तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक, नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्ष शिरोरुबाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटि युगधारिणे नमः। ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो
आवडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्याचे चरण रज रेणू वंदिरे. शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळमुखी शिविपा कापुडिया रे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जया गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि योगं श्रीसाग्रं. यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते, संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. विठ्ठला 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 आलिया भोगाशी असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर. देवावरी भार घालूनिया, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. येरते बापुडे काय रंक, सेवेसाठी निवडलेला अभंग. विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातील फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेला निवडला. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याअगोदर, अभंगाला स्पर्श करण्याअगोदर, कोणत्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण भगवान डोंगरेश्वर भगवंताच्या या दरबारात एकत्रित आलो आहोत याचं कारण निमित्त सर्वांना ज्ञातही विदितही माहित सांगणं हे वक्त्याचं काम आहे. आजचा दिवस श्री आदरणीय प्रतापरावजी शेषरावजी घुगे पाटील यांनी काही इच्छा केल्या होत्या भगवंताकडे आणि त्या इच्छेची परिपूर्णता झाली. भगवंताच्या उपकारातून उतराई होण्याचा आजचा कार्यक्रम आहे. विठाला विठाला विठाला. तसं पाहायला गेलं तर मंडळी, संताचे आणि देवाचे उपकार कधीच फिटू शकत नाहीत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी. आपण आपला जीव संताच्या किंवा देवाच्या पायावर समर्पित जरी केला
तर जगात संत आणि देवाचे उपकार कधीही कालत्रयही फिटू शक्य नाही, फिटणं शक्यच नाही. पण मग फिटत नाहीत म्हणजे फेडायचे नाही का? फेडणं हे जीवाचं आद्य कर्तव्य. त्याला बैमान होऊ नये. खालच्या भाषेत म्हणजे काय, देवासोबत बैमान होऊ नये. माणसानं तसं तर कोणासोबतच बैमान होऊ नये. हा मारी मामा हसले. तसं तर कोणासोबतच बैमान होऊ नये. झालं ते एकूण एकाच्या मित्रासोबत जमतंय, पण देवासोबत आणि संतासोबत कधीच बैमान होऊ नये. आणि जर बैमान झाला त्याचा खेळ पांगला. विठाला विठाला. मी त्या दिवशी घरी गेलो बाबाच्या. गेलो एका कारणासाठी. आमचं राहिलं बाजूला आणि ते ना ते याच आणलं माझा. म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही आले. आम्ही एक नवस केला होता की, आणि बरेच लोक भक्तराज आबा आता आपण आषाढीपासून इटुलीत येण्याचा प्रसंग आहे. आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरावर सप्ताह केला तेव्हा लोक म्हणायचे तुम्ही तुमचा परिचय जुना, पण मी प्रतापराव घुगे पाहिलेच नव्हते. आणि लोक म्हणायचे की प्रतापराव वाचत नाही. काय म्हणायचे लोक? प्रतापराव वाचत नाही. मी म्हणायचो कोणते प्रतापराव? तर म्हणायचे शाळेचे अध्यक्ष वाचत नाही. आता आम्हाला अध्यक्ष माहीत नाही, शाळा माहीत नाही, प्रतापराव माहीत नाही. पण ते कोणत्या जन्माचे ऋणानुबंध दाट ओळखी झाल्या, प्रसंग येतच राहिले, वाचत नाहीत अशी अफवा झाली होती. आणि त्यांनी मग त्या दिवशी बसल्या बसल्या सांगितलं, महाराज आम्ही दवाखान्यात जाताना या डोंगरेश्वराला हात जोडले. आता खरा डॉक्टर तू आहे. तुला वाचवायचं का मारायचं हे तुझ्या हातात आहे. विठाला विठाला. इतकं जरी कळालं तरी जीवन सफल झालं. खरा डॉक्टर कोण आहे हे जरी कळालं ना तरी जीवन काय झालं? सफल झालं. महाराज जगात डॉक्टर कमी आहेत का? जितके अपाय तितके उपाय. आणि त्याच्याहून जास्त मेडिकल, त्या गोळ्या सलाईन तर पाहायचे कामच नाही. एक इतकं मी आजच घेऊन आलो. जेवढे जगात डॉक्टर दुखणे त्याच्याहून जास्त उपाय आहेत, त्याच्याहून जास्त डॉक्टर आहेत, त्याच्याहून जास्त गोळ्या औषध आहेत. पण आज पैशावाले लोक महाराज देवाला ते मानत नाहीत. ते म्हणतात देवच नाही. जसं वेदांत सांगता अजातवादातून जगच नाही, हे नास्तिक म्हणतात जग आहे देवच नाही. विठाला विठाला. तो माझ्या चिंतनाचा विषय नाही, पण त्याला खरं कळालं खरा डॉक्टर कोण आहे. आणि महाराज त्या डिग्र्या घेणाऱ्या डॉक्टरनं आता त्याची बी कमाल आहेत. मी जे बोलायलो आता कसं आहे पा, तुम्ही म्हणसाल तुम्ही त्या डॉक्टरला कमी लेखायली. आमच्या तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा एक नियम आहे, एका म्हणता भले तुझे सहजाची. अहो मधुकर कुंडला चांगलं म्हणलं की हंडके नाराज, म्हणजे असं असतं. एकाला चांगलं म्हणलं की एकाला राग येतो. मग आता या डॉक्टरचा मोठेपणा सांगायचा तर व्यवहारातल्या डॉक्टरला कमीपणा द्यावाच लागेल. आणि या डॉक्टरपेक्षा व्यवहारातले डॉक्टर कमी आहेतच. ज लावला बरं का मी, मला काही तितकं कळत नाही. या डॉक्टरपेक्षा व्यवहारातले डॉक्टर, त्यानं जर वाचवलं असतं तर या देवाची भक्ती कोण केली असती. विठ्ठल देवाचं विती जीवा तरी कोण जाते देवा. जीवा महाराज म्हणतात तरी कोण ध्याते देवा. आणि डॉक्टर कोण आहे?
वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य तुकाराम महाराजाचा गाथाय महाराज सगळ्याची उत्तर गाथेत फक्त वाचणाऱ्याची माथी कमी आहे. त्याला माहिती आहे आम्ही का गाथा वाचला की मेलोच. हा नाही का माणिक बुवा आता नाव माणिक पण डोक्यात विचार आणिक आणि काय गाथा वाचीन वाचणार नाही. तेव्हा ते गाथ्यात काय गाथ्यात तर खरंय कोण आहे खरा डॉक्टर. एक या शब्दाने इतर डॉक्टराची व्यावृत्ती केली आणि या डॉक्टरला महाराज मोठेपणा दिला तुकाराम महाराजांनी. कारण ते डॉक्टर दुखणं जाणतात पण अंतर्भाव जाणत नाहीत. पण हा डॉक्टर डोंगरेश्वर डॉक्टर काय करतो तुकाराम महाराज म्हणतात वैद्य एक पंढरीराव, हो अंतर्भाव तो जाणे. काय करतो जसा रोगी आला रोग्या आयशा द्याव्या वल्ली. तर मुळातच प्रताप बाबाची डोंगरेश्वरावर श्रद्धा आहे. पुन्हा श्रद्धा बी ठेव एक देवावर आणि एक संतावर. आमच्यासारख्या कीर्तनकारावर कधीच श्रद्धा ठेवू पण तुम्ही लोक ठेवता तो विषय वेगळा. पण आता आमच्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे कसं आहे खालच्या भाषेत एक मन आहे उघड्यापाशी नागडं गेलं बोला हाणके पुढं चला रात किंवा नाही मेला तर महाराज पहिलाच उघडा आणि ते नागडं ते म्हणतो मला पांग राहील येड्याच काय. सगळं मालकाजवळ आहे डॉक्टर जवळ आहे खरं त्याच्या. आणि हे कळतं कधी जोपर्यंत पुण्याचा संचय. मी त्या दिवशी जेथे जावे ते तिथे अभंगावर बोलताना पुण्य शब्दावर बोलत असताना असं बोललो होतो की जोपर्यंत आपल्यावर पुण्य आपल्या पदरात त्याचं साचलेलं आहे तोपर्यंत त्याच्या डोक्यात चांगले विचार येत असतात. पाप उत्पन्न झालं तेव्हा काय करीन सांगता येत नाही. त्याचं पुण्य उदयाला आलं डोंगरेश्वरावर त्याची श्रद्धा बसली डोंगरेश्वराला नमस्कार केला. आणि तो बी देव असा आहे की मी सांगतच असतो आधी घेशी आणि मग ही देशी नाही. आधी काहीतरी घेतो भाव घेतो आणि मग देतो. महाराज जीवदान दिलं जीवदान नाही का. आता फक्त एक विनंती आहे बाबा मी तुमच्याहून लहान आहे तुम्ही माझ्या आज्यासारखे तुम्ही म्हणसाल तू मला काय सांगायला पण आता हे तुम्हाला आयुष्य आमच्या मालकानं बोनस दिले. काय दिले बोनस. इथून पुढं 12 भानगडी न करता फक्त तुम्ही आणि आमचे डोंगरेश्वर या दोघांचाच. कसं विठो तुझे माझे राज्य आणि नाही दुसऱ्याचे. मग तिथं केशव पाटील नाही तिथं विठ्ठल पाटील नाही फक्त तुम्ही आणि देव. हे का बोलायलो कारण बोनस आयुष्य दिले नाहीतर मृत्यूच्या तोंडात. बरवे झाले आजीवरी बरवे झाले आजीवरी बरवे झाले आजीवरी बरवे झाले. समर्पण
चांगलं झालं. कसं झालं? चांगलं झालं. आनंदुरे आजी बरवे झाले आजीवरी. आज म्हणजे आज किती तारीख आहे? 8 तारीख आहे. 8 तारखेपर्यंत चांगलं झालं. काय चांगलं झालं? नाही पडिलो मृत्यूचे आहारी. हा तुमचं पण वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. हा भाव भगवंताच्या चरणी तुम्ही सर्वांनी, मी जरी त्याच्या उद्देशानं बोलायलो पण तुकाराम महाराजाच्या अभंगातून सर्वांनाच उपदेश आहे. विठ्ठला म्हणून मी हा परिहार प्रास्ताविक जरा विस्तारानं सांगितलं. अजूनही बोलण्यासारखे विस्तारी सांगता बहुत प्रकार, पण होईल उशीर आता पुढे. आज हे निमित्त असल्यामुळं कीर्तनाचा योग आहे. त्याला म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन दुसऱ्या महाराजाचं ठेवा. पण दुसरा महाराज ते म्हणले नको, कीर्तन तूच कर. म्हणून मी आज त्यांच्या प्रेमामुळे उभा आहे आणि सगळेच प्रेमामुळे उभे आहेत. नाही तर इतक्या डोंगरावर आता गावात कीर्तन होईना. गावात नेमकीच इटोली लखली कीर्तनाला आम्ही एका महाराजाची तारीख घेऊ लागलो. तिथे फोनवर मला इटोली पिसाळली का. पण या अगोदर तितके दाट कार्यक्रम नव्हते ना. आता दाट कार्यक्रम सुरू झाले. हे झाले की ते झाले की ते. गावात कीर्तन होईना. आता पहा ना, मांडवा डोंगर तळा होते पण तुरळी तेल वाटते. लय जास्त कीर्तन ठेवावं तर माणसं मेली तर करावं काय. पण आता डोंगरावर मला वाटतं जगू पाटील आपलं हे दुसरं कीर्तन आहे. पहिलं कीर्तन आहे पडत्या पावसात झालं श्रावण सोमवारात आणि हे दुसरं कीर्तन. पहिलं कीर्तन आहे मीच केलं आणि दुसरं कीर्तन आहे मीच करायलो. तिसरं कीर्तन मी पुन्हा येईलच. प्रेमासाठी हे लोक आले. ते मोठे श्रीमंत महाराज आहेत. भक्तराज महाराज, आनंद महाराज, माऊली महाराज, राजू महाराज, डोंगर तळ्याशी महाराज, रामकिशन महाराज, ते गुणेजन आले. मी सांगत असतो बाबा तुकाराम महाराज जिजाबाई म्हणतात जिजे आपल्या घरात लोक काय येतात, कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरी, कोवळ्या उत्तरी काय वेची, हो माने पाचारिता नव्हे अरानुक, मानानं तर भावकी येई ना पण आयशे येते लोक प्रीतीसाठी. म्हणून जिजाबाई तू कुत्र्यासारखं वसवस लोकांवर पडू नको. तुका म्हणे रांडे नावडे भूषण का तरी ते श्वान लागे पाठी. सांगण्याचे तीर्थ मुद्दा इतकाच आहे की आम्ही सर्वजण प्रेमासाठी आलो. तुम्ही प्रेमासाठी आले, आम्ही प्रेमासाठी आलो. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गधा नाही पण गदा रोळी आनंदी एकट्याचा म्हणून मेळ. असं मला आशक्तपणा वयामानानं झाल्यामुळं सगळेच म्हणत होते महाराज तुम्ही बसा. पण ही डोंगरेश्वराची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या प्रसंगाला अनुसरून हा अभंग आहे. मी त्या दिवशी मला त्यांनी सांगितले 4-5 अभंग माझ्या पुढे आले. भोगतोन गडे संचिता वाचुनी हा एक अभंग आला. दुसरा सत्य संकल्पाचा दाता नारायण, पुन्हा वैद्य वाचविती जीवा, वैद्य एक पंढरीराव, असे अभंग माझ्या पुढे येत होते. परंतु या अभंगावर माझा जास्त भाव बसला
आणि समर्पकही आहे, या दृष्टिकोनातून मी चिंतनासाठी अभंग निवडला. या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज सर्वसामान्य जीवाला नाही 84 लक्ष योनीतील फक्त आणि फक्त मानव योनीला महत्त्वाचा असा उपदेश करतात. मग तुकाराम महाराज उपदेश करण्याच्या लायकीचे, पात्रतेचे, आणि तो अभंग आपण निवडला. आपला उपदेश करण्याचा अभंग नाही. नसता अधिकार उपदेशाशी बलात्कार, तरी करणे चार माकड तैसे गारुड्याचे. मी जरी मुद्रा लावत असलो, साधूचं जरी ढोंग आणत असलो, पण नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागे पात्र झाला. परंतु जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या शब्दाचा आधार घेऊन हा अभंग उपदेश पर प्रकरणातील आणि महत्त्वाचा असा उपदेश तुकाराम महाराज करतात. अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज म्हणतात, बाबा भोग तर कोणाला चुकले नाही, पण आज इथं तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला जरासा धीर देतात. काय धीर देतात? कधी बी माणसानं धीर द्यायला पाहिजे. हे माणसं दवाखान्यात जातात नाही का, आणि दवाखान्यात गेल्यावर ते पेशंट चांगलं जर असलं तर बरं आहे, माऊलीसारखं अब्दुलच्या गब्दुल ढिप्पाट, ते तसं असलं बरं आहे. ते का आमच्यासारखं असलं ते असं झोपी जाऊ पलंगावर, हे भेटणार आहे म्हणा, तो तुलाही तू खायला रे, तू वाचत नाही कोण आता मेलं त्याच्यातच मरून जाते. त्याला म्हणा तू बरा होतो नाही, तू बरा होतो, काळजी करू नको. लोक म्हणते नाही असंच आमच्या गावात दुखू लागलं आणि ते मेलं, हे बी मरते, धीर देत नाही. पण तुकाराम महाराज आज तुम्हा आम्हाला धीर देतात. बाबा भोग कोणाला चुकले नाहीत, मग तुम्ही त्या भोगाला भिवू नका. हो, तुम्ही त्या भोगाला ठोक छातीन सांगा, अरे मी भोग भोगण्यात समर्थ आहे, पण देवावर भार घाला, विठाला विठाला. भोग काय येतात? भोग काय येतात तर भोग येण्याला कारण कर्म. काय कारण आहे? कर्म. आता कधी कधी किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता. किम कर्म किम अकर्म, मोठ्याचा घोळ लागला याच्यात. बुवाने श्लोक म्हणला, बरं झालं मी विसरून गेलो. कोणतं कर्म आहे, कोणतं अकर्म आहे? कवयोप्यत्र मोहिता. मोठ्याची महाराज इथं काही चालती, मोठमोठे भारावून गेले. ती कर्म कोणते, अकर्म कोणते, मोठमोठे कोणते, हेच मालक भांबवले एकदा. कर्माते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेल. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही कर्माला भीत नाहीत, पण कर्माला देव भीतो. कोण कोण भिलं? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला. कवयो पेत्र मोहिता कर्म म्हणी पैकवन.
अथवा अकर्माचे काय लक्षण, आयसे विचारता विचक्षण गुंफुनी ठेले, त्या कर्मात गुंतू गुंतू ठेले थांबले. कोण कोण? कर्माचे शंभू मानी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, त्याचाच बाप. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी पर्येशी गव्हारा. कर्मे मनमंत झाला शे राख. ज्ञानोबरायचा 5-6 चरणाचा अभंग आहे कर्मावर. म्हणजे कर्म हे बलवत्तर आहे, कर्म बळीवंत गाडी. कर्माची ताकद तुमच्या आमच्यापेक्षा मोठी आहे. त्याच्या पुढं स्वतः तुमचं आमचं काहीही चालू शकत नाही. कर्माची गती गहन आहे, गहना कर्मनो गती. गीताकार सांगतात कर्माची गती कशी आहे? गहन आहे. यत किंचितही त्यात चूक झाली की नरकाशिवाय प्राप्तीच नाही. कर्म धर्म नवती सांग, पुण्या अंगे कर्म काय करते महाराज? कर्म झाले की भोगता येणारच, पण ते व्याजासहित वसूल करून घेते. कसं कसं मामा? कर्माचा परिणाम भोग, पण ते भोग काय करतात? व्याजासहित वसूल करून. समजा पैसे वाटले टक्क्याने, किती टक्क्याने पैसे वाचतात? 5%, 10%. तशी इटुलीत खूप आहे. टक्क्याने पैसे वाटायचे नाही का? नामनिर्देश करत नाही तर माणसाला महाराज असं कसं? म्हणजे टक्क्याने पैसे वाटायचे. वाटले पैसे कोण 10%, कोणी 5%, गरीब आला तर 3%. पण मुद्दल देणार त्याला माहिती, मुद्दल दिले की मरतोच मी. मग टक्क्यानं पैसे वाटले, गरीब माणूस होता, म्हणले भाऊराव आता तुम्ही काय करा, आवराव मी लय गरीब आहे, मला तुमचं ते वरचं टक्क्याचं व्याज आहे का ते देणं होत नाही. हे याला जराशी दया येत नाही. याला काय त्याच्यावर दया येत, हे म्हणते तू तिकडं काही कर, पण व्याजाचे पैसे द्यावाच लागत आहेत. हा सुटक्या टक्क्यावालेच द्या सोडून. कर्म झालं आणि त्यात विलंब झाला की ते व्याजासहित वसूल करून घेते. कोणाचं घेतलं व्याजासहित वसूल करून? भीष्म. काय होती त्या भीष्माला गरज? महाराज तो सरड्या उन्हात पडला होता, गपचूप काम करा भीष्मान. पण भीष्म म्हणले हे उन्हात तळायला, याला जास्त ऊन लागेल. धरलं त्याला वाटलं गवतावर फेकावं, ते पडलं काट्याच्या कुपाटी. 42 मिनिटं पडलं. किती मिनिटं? 42 मिनिटं झालं कर्म. व्याज किती झालं? हे भीष्म. आता भावना चांगली होती का नाही? उन्हात पडल्यापेक्षा उचलून गवतावर टाकावं, फक्त चूक झाली ती पडलं काट्यावर. किती मिनिटं? 42. तर पठ्ठ्या 42 दिवस भानावर झोपला होता. 42 मिनिटाचं व्याज किती झालं? 42 दिवस. जसे हे टक्केवाली सोडित नाही तसं कर्म सोडीन का? ते कर्म म्हणतंय मग ते न चले काही, आमदार असो का आमदाराचा जवाई. तिथं जमत नाही. अहो आमदाराच्या जवळ जरी पैसे घेतले तर टक्क्यासहित त्याला वापस. अहो मांडवी ऋषी होते, माऊली मांडवी ऋषी होते. समाधी त्याच्यासारखा महात्माच नव्हता मांडवी ऋषी सारखा. त्याला दिलं सुळावर. ऋषी आला म्हणे ऋषीला सुळावर. आणि ते ऋषी काय आपल्यासारखा नव्हता. ते म्हणे तू मला सुळावर कसं काय द्यायला? म्हणजे तुम्ही पाप केलं, पापाचं फळ दुःख आहे, सुळावर द्यायचं तुम्हाला. छाती ठोकपणे सांगू लागला मांडवी ऋषी, मी जीवनात पाप केलंच नाही. जसं स्वानंद सुख निवासी गुरुनामगुरु सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातली गोष्ट सांगली जाते. ब्राह्मण म्हणले होते म्हणा पापो हम, कानाखाली देईन म्हणले, मी पापच केलं नाही. काय म्हणू रे पापो हम? तुला म्हणायचं मन नाही, जाय तिकडे. पण मी म्हणणार. मांडवी ऋषी म्हणले अरे मी पाप केलंच नाही. म्हणले महाराज आम्ही फुकट शिक्षा देत. म्हणजे काढा वही. वही काढली. कोणती? कीर्तनाच्या टिपणाची नाही, वही काढा. वही काढली गुरुजी. एक जन्म पाहिला मांडवी ऋषीचा, काहीच चूक नाही. मांडवी ऋषी म्हणले फक्त चूक निघू देऊ नको, मग तुला माझं सांगतो भस्मच करू. ते म्हणजे तुम्ही दम काढा कारभारी, दमानं तुम्ही थांबा. मागला जन्म पाहिला.
दुसरा जन्म पाहिला हीच चूक नाही. मांडवी ऋषी म्हणजे तू थांब. तिसरा जन्म पाहिला कुंभार मामा, चूकच नाही. चौथा पाहिला चौल्याच्या रात्रभर असत. 7 जन्म पाहिली गुरुजी, 7. तर 7व्या जन्मात एक जराशी चूक निघली. कोणती? तिथे आता मी तर तो काही खेळ खेळला नाही, तुम्ही सगळ्यांनी ते खेळ खेळलाय. तुम्ही तर कशावर जासा देवाला माहिती. ते तो किडा असतो ना, किडा, त्या किड्याच्या डोळ्यात काटा खुपसला होता. कोणता? पायात का डोळ्यात? पायात. म्हणजे तुम्ही किडा गेरे सुडावर राहता. त्याला काय म्हणतात त्या किड्याला? सोनेरी किडा. तेव्हा महाराज मांडवी ऋषीने खेळ खेळला होता. त्याच व्याज कशावर जावं लागलं? सुडावर जावं लागलं. त्याचे कर्म साधारण आहे का? कर्म साधारण नाही. आणि पुन्हा ज्याने कर्म केलं, केले कर्म झाले, उपजले मेले आयशे किती. असे किती मेले आणि उपजले, पण ज्यानं कर्म केलं त्यालाच भोगावं लागणार. केले कर्म झाले तेची भोगा आली. म्हणजे महाराज या जीवनात आम्ही चांगलं वागलो, पण तरी आमच्या भोगाला कसं आलं? तर मग याचं उत्तर आहे कर्माचे प्रकार 3. आता ते नित्य कर्म, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्य कर्म वेगळे. पण पुन्हा काही कर्माचे प्रकार आहेत. त्या कर्माला संचित कर्म म्हणायचं, त्याला प्रारब्ध कर्म म्हणायचं, आणि तिसऱ्या कर्माला क्रियमान कर्म म्हणायचं. संचित कर्म म्हणजे गुरुदेव मारुती बाबा सांगत असतात, संचित कर्म म्हणजे पेवातली बाजरी संचित आहे, खायला काढलेली बाजरी प्रारब्ध आहे, आणि शेतातली बाजरी क्रियमान आहे. विठ्ठल जे जमा आहे ते संचित आहे, जे भोगणं चालू आहे प्रारब्ध आहे, आणि जे वर्तमानात होईल त्याचं नाव काय? क्रियमान. संचितातलं आपल्याला आता भोगायला काय झालं? चालू झाले प्रारब्ध. आणि हे प्रारब्ध असं आहे की मोठ्या मोठ्याला चुकलं, नामा म्हणे कर्मरेखा, काय पुढं? देवाची या असं काहीतरी प्रमाणे. आता मला वया म्हणून ते आठवणार, पण सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की कर्मरेखा देवाच्या बापाला चुकत नाही. जे जे असेल संचिती ते न चुके कल्पांती. होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगती. महाराज ती प्रारब्ध भोगल्याशिवाय, भोगून संपवल्याशिवाय. तसं मोतीराम महाराजाच्या पायात आळ्या होत्या. काय होत्या? पायात आळ्या होत्या. ते तर संत होते, त्यानं चालू जीवनात पाप केलं का? मागच्या केलं हे माझं म्हणण्याचं धाडस होत नाही, पण संचित आहे. पण त्याला त्याचे शिष्य म्हणायचे, महाराज हे असं कसं? आपण या पायाला काय करू? मलमपट्टी करू. साधं माझ्या बोटाला लागलं तर मुंडे डॉक्टरनं 8 दिवस पट्टी केली, त्याच्यात काय आळ्या नव्हत्या, काय नाही. पण महाराज पहा, संतन कीर्तनकारात किती फरक असतो. मोतीराम महाराजाच्या पायात आळ्या, डॉक्टर आळ्या काढायचे. मोतीराम महाराज काढलेल्या आळ्या टाकून त्याच्यात पुन्हा साखर. ते काय म्हणायचे? बुवा
भोग भोगून संपवावा, भोगतो न घडी संचिता वाचुनी. फक्त काय करावं, करावे ते म्हणे समाधान, म्हणूनी म्हणी मानू नये खेदू. त्या भोगाचा खेद मानला नाही पाहिजे. स्मरावा गोविंद वेळोवेळा, स्मरण करू शकतो इतकंच आपल्याला स्वतंत्र आहे. नाहीतर जीव हा परतंत्र आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते रागा सासूरवाशी मज केले. हो, सासरातली सून सासरात परतंत्र्यात आहे आणि माहेरात गेल्यावर स्वतंत्रात. माहेरात गेली आणि तिच्या पायानं तेल सांडलं आणि तिकडली भावाची बायको म्हणाली, का ग तू 2 दिवसासाठी आली, तेल सांडती. ती म्हणे आणखी सांडल, तुला काय करायचं. आणि तेच तेल इकडे सांडून पायावर म्हणा. नाही, सासूने हिचा बुकना केला का, तर सासरात ती परतंत्र आहे आणि माहेरात स्वतंत्र आहे. तसा जीव हा फक्त परमार्थ करण्यात स्वतंत्र आहे आणि बाकीच्या याच्यात परतंत्र आहे. त्याला भोग भोगावाच लागणार. महाराज, त्याही प्रारब्धाचे पुन्हा 3 प्रकार आहेत. काही इच्छा प्रारब्ध आहेत, काही परेच्छा प्रारब्ध आहेत आणि काही अनिच्छा प्रारब्ध आहेत. इच्छा प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेनं झालेलं, स्वतःच्या इच्छेनं झालेलं प्रारब्ध, त्याला काय म्हणायचं, इच्छा प्रारब्ध. म्हणले अहो ती पोरगी वागण्यात चांगली नाही. कोणती पोरगी? ती पोरगी वागण्यात चांगली नाही. पण ते म्हणे बाबा लग्न करीन तिच्याशी, नाही तर मी करणार. लग्न लागलं, घरी आली आणि बेलण्यानं त्यालाच हाणायची. कोणाला? त्याला. त्याला कोणाला? जो म्हणला होता करीन तर ही इच्छा प्रारब्ध. त्याच्याच इच्छेनं झालं. काही परेच्छा प्रारब्ध आहे. परेच्छा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनं. पिंट्या त्या पोरासोबत राहू नको. पोरं म्हणले चल रे तू बी शेतात. शेतात नेलं मामा. अहो चांगलं माळकरी होतं. पेनाऱ्याच्या नादी लागलं. पेनाऱ्याच्या नादी लागलं. पेनारे म्हणले तू काहीच करू नको, फक्त वतून दे. काय करून दे? तू फक्त वतून दे. हे वतायला गेलं, पोलिसाची गाडी तिथं आली. टाकलं गाडीत. चांगले मोठे मोठे माणसं गेले आणि त्याला सोडून आणलं आणि घरी सांगितलं, भाऊराव हे तुम्हाला असं शोभतंय का? ते म्हणे बाबा मी जाईनच गेलो, पण येईनं मला बळच नेलं. नुसतं म्हणले वतून द्या. परेच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध झालं, परेच्छा प्रारब्ध झालं आणि तिसरे अनिच्छा प्रारब्ध. हा भोग भोगावाच लागतो. तुमची इच्छा जरी नसली तर भोगावाच लागतो. मोठ्यानं भोगला 3 लोकांना. त्या नलाला दमयंतीचा वियोग झाला, इच्छा नव्हती. रामाला वनवास झाला, इच्छा नव्हती. आणि धर्मानं काय पाप केलं होतं पांडवानं? अज्ञातवास, पुन्हा वनवास. अनिच्छा प्रारब्ध. कर्म हे बळीवंत आहे, दुस्तर आहे, ताकदवान आहे, बलवान आहे. आणि या कर्माला भिवू नका. फक्त काय करा, देवावरी भार घालूया, देवावरी भार घालूया, घालूया, देवावरी भार घालूया, घालूया, देवावरी भार घालूया. आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर. देवावरी भार घालूया, देवावरी भार घालूया, भगतो कृपा सिंधू हरी सागरे, भगतो कृपा सिंधू हरी सागरे. देवावरी भार घालूया,
अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भोगापासून वाचण्याचा एक उपाय सांगतात, एक युक्तिवाद सांगतात. बाबा भोग तर चुकत नाही, पण त्या भोगाला म्हणा ये आम्ही तुला सामोरे जाऊ. भोगाला कधी बी सामोरं जायचं, भ्यायचं नाही. कसं होईल म्हणले की तू मेला. तुका म्हणे कसं ते काय प्रमाण नाही, पण नाही ते काय पाहता विनोदाचा भाग सोडून द्या. त्या भोगाला म्हणायचं ये, छाती ठोक सांगायचं माझा देव आली या भोगाशी असावे सादर. देवावरी भार घालून या. फक्त भार कोणावर घालायचा? देवावर. एक मला म्हणे प्रसाद मी देवावर भार घालणार नाही, बायकोर घालणार. तिला तिचा जीव जड झाला बाप्या, तिच्यावर भार घातल्यावर मरण ना विठ्ठल. म्हणले नाही मग तिच्या बापावर भार घालू. आता त्याच्यावर हीच भार घालती तर आणि ही भार तुझ्याकडे टाक. तू म्हणे तिच्या बापावर भार जगात कोणावर घालता येत नाही, फक्त संत आणि देव या दोघावर भार टाकायचा. कोणता भार? भार टाकणं म्हणजे काय करायचं नेमकं? संतोषरावचा टेम्पो लावायचा आणि विठ्ठल रुक्मिणीचा तिकडला मुरुम आणायचा आणि देवाच्या पिंडीवर टाकायचा. हे असा भार असतो का? असा भार नाही. कोणता भार? शास्त्रानं दोन भार सांगितले, एक मीचा भार आणि दुसरा माझ्याचा भार. विठ्ठल विठ्ठल. मीचा भार आणि माझाचा भार. मीचा भार म्हणजे अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी, ब्रह्म अस्मी. मी ब्रह्म आहे, मी वासुदेव तत्वता या बोधावर आरूढ व्हायचं. आणि मी एक अमुक महाराज आहे, मी नावकरी जी नावाची जी उपाधी त्या उपाधीचा बात करायचा आणि ती उपाधी देवावर टाकून द्यायची. म्हणजे मीचा भार देवावर टाकला. आणि माझ्याचा भार देह मी देह संबंधी पसरा, त्यात माझी बायको, माझे लेकरं, माझी गाडी, माझा बंगला, हाही भार देवावर का टाकायचा? कारण ते आपलं नाही म्हणून. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. त्याला अहंकार झाला की हा देह माझा आहे. पण बाबा येथे काय मी हे माझे, कोण वागवितो ओझे. म्हणून हे ओझं वागवायचं नाही, देवाच्या खांद्यावर टाकून द्यायचं. तुका म्हणे भार घातलिया मरी, होईल कैवारी नारायण. हा होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया वरी, होईल कैवारी नारायण. त्यावर भार घातला की कैवारी नारायण होतो. यायचा झाला नाही का कैवारी नारायण? कैवारी नारायण झाला. फक्त त्याच्यावर भार घालावा लागतो. तो फुकट कामं करत नाही गुरुजी. भार घातल्याशिवाय तू कामं करत नाही. मग मीच ओझ आणि माझ्याच ओझ दोन्ही उचलायचे देवाच्या खांद्यावर आणि त्याच्या खांद्यावर टाकायचे. तो भार तुम्ही घ्यायले. खांदी भार मोठी भूक काय खेळा याचे सुख. कालेच कीर्तन सुरू करायचं नाही. प्रमाण आलं म्हणून, नेटाला प्रमाण आलं म्हणून त्याला सोडायचं कशाला म्हणून घेतलं आपल्या याच्यात. खार सांगण्याचा मुद्दा काय? तो भार देवावर टाकून द्यायचा. टाकून या भार राहिलो निश्चिंत, घालून या भार राहिलो निश्चिंत. सांगा तुम्ही कीर्तन तर करणच नाही. कसं आहे गुरुजी लोकांना बोलायचं पहिलं ज्ञान असतं आणि जरासा स्वर आला बी नाही आला तरी बोलणं जमलं की पण तेच परमार्थात असल्यामुळे त्याला जास्त प्रमाणात पाठ येत. बरे आमच्या ध्यानात नाही पण तुम्ही आणून दिलं. घालोनिया भार राहिलो. महाराज इथं पर्याय देतात. बाबा मी माझा भार देवावर घातला आणि देवावर घालून मी वासुदेव तत्वता या बोधावर तुकाराम महाराज आरूढ झाले. तुम्हा मला म्हणतात तुम्ही काय करा, फक्त भार घालायचा तर कोणावर घाला?
देव दुसऱ्यावर घालसाल तर माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची एकला मी दुःख भोवी कुंभ पाक तेथी कोणी सोडविना आणि दुसरे संत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी आवडायचं का आता ठीक आहे तुम्ही बलवान आहेत तुम्हाला आला असेल कंटाळा आणि मी रोगी आहे ज्याला नाही सोडून त्याला कीर्तन करायचा भलता जोर मी पुन्हा तिथंच काय आलो कारण देवाशिवाय भार दुसरे सहन करत नाहीत त्याच्यात तेवढी पात्रता असली तरी ते सहन करण्याच्या लायकीचे नाहीत आणि करत नाहीत कारण ते माहिती हे एका जन्माचे ह्या जरी वडाला प्रदक्षिणा मारायल्यात वडा वाव खायचा वडा भाऊ नाही तिला घाला लागली फेरे ती मोठ्या मनातून घालत नाहीतरी आमचे इंगळे महाराज सांगत असते इंगळे महाराज मोठ्या प्रेमात सांगतात एक गोष्ट बायकोर भार घालायचं महाराज म्हणतात